हॅलो एव्हरीवन, इन्फिनिटी ई क्लासमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हा टॉपिक पाहणार आहोत. या टॉपिकमधील इलिमिनेशन मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथड आज आपण शिकणार आहोत. चला तर मग इन्फिनिटी ई क्लासमध्ये काहीतरी नवीन शिकूयात. तर पाहूयात लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. पहिल्यांदा डेफिनेशन पाहूयात. काय डेफिनेशन सांगते आपली? अन इक्वेशन विच कंटेन्स टू व्हेरिएबल्स. हाऊ मेनी नंबर ऑफ व्हेरिएबल्स? टू व्हेरिएबल्स. अँड डिग्री ऑफ ईच टर्म. ईच टर्म हा महत्त्वाचा शब्द आहे. ईच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज वन. डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज वन इज कॉल्ड लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. परत ऐकूयात. अन इक्वेशन विच कंटेन्स टू व्हेरिएबल्स. दोन व्हेरिएबल्स पाहिजेत. टू व्हेरिएबल्स पाहिजे. एक्स वाय असतील, पी क्यू असतील, एम एन असतील, कुठलेही पण दोन व्हेरिएबल्स घ्यायचे आपल्याला. अल्फाबेटिकलमधले कुठलेही पण दोन स्मॉल लेटर्स घेतले तरी व्हेरिएबल्स आपल्यासाठी होऊन जातात. टू व्हेरिएबल्स अँड डिग्री ऑफ ईच टर्म. डिग्री ऑफ ईच टर्म हे दोन्ही जर असतील, एक्स असतील वाय असतील, तर प्रत्येकाची डिग्री, एक्सची पण डिग्री वायची पण डिग्री, पी क्यू असेल तर पीची डिग्री क्यूची डिग्री, एम एन असेल तर एमची डिग्री एनची डिग्री किती पाहिजे? इज वन. इथं मोर दॅन नाही म्हटले, लेस दॅन नाही म्हटले, वेगळं काहीच नाही. वन म्हणजे इक्वल टू वन ओनली. इक्वल टू वन. लेस दॅन वन किंवा ग्रेटर दॅन वन असे काहीही म्हटलेले नाही. कोणते पाहिजे? फक्त इक्वल टू वन पाहिजे. इज कॉल्ड लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. चला डेफिनेशन झाली आहे. पुढचा टॉपिक पाहूयात. एक ॲक्टिव्हिटी दिली आपल्या बुकमध्ये, ती ॲक्टिव्हिटी सुरू करूयात. आता आहे आपली डेफिनेशन. अन इक्वेशन विच कंटेन्स टू व्हेरिएबल्स अँड डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज वन. आता आपल्याला ही डेफिनेशन क्लिअर झाली आहे. आता आपण ही ॲक्टिव्हिटी करूयात. काय दिलं ॲक्टिव्हिटीमध्ये? कंप्लीट द फॉलोइंग टेबल. काय इक्वेशन आहे? 4m + 3n इज इक्वल टू 12. 4m + 3n इज इक्वल टू 12. काय म्हटलं? इज द इक्वेशन अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आणि इथे लिहिलं आहे येस. आपल्याला फक्त येस नोचे आन्सर द्यायचे. येस असेल तर येस, नो असेल तर नो. इथे पाहूयात. इथे पहा 3x² - 7y इक्वल टू 13. काय दिसतंय? 3x². डिग्री किती आहे? 2 झाली. म्हणल्यानंतर इथे काय होता येईल आपल्याला? नो. ओके, कारण x² डिग्री काय आहे? 2 आहे. दुसरा पाहूयात. सेकंड काय आहे? √x - √2x - √5y इज इक्वल टू 16. येस म्हणता येईल का? चला पाहूयात. डेफिनेशन काय आपली? कंटेन्स टू व्हेरिएबल्स. येस, देर आर टू व्हेरिएबल्स एक्स अँड वाय. अँड डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज वन. आहे का? एक्सची डिग्री 1 आहे, वायची डिग्री 1 आहे. ओके, देन इट इज लिनियर इक्वेशन. येस, येस इट इज लिनियर इक्वेशन. चला इथे पाहूयात. an equation which contains two variables and the degree of each term containing variable is 1. ओके, इथे पहा. इथे किती आहे? दोन व्हेरिएबल आहेत, एक्स वाय. आहेत का? नाही आहेत. नीट पाहिलं तर हा 0x आहे आणि 0x त्या टोटल टर्मला 0 बनवतोय. त्यामुळे ते एक्स हा व्हेरिएबल शिल्लक राहत नाही, म्हणून इथं आपण आहे नो. ओके, नेक्स्ट पाहूयात. 0.3x आणि इथे 0y. सेम तशीच कंडिशन 0y साठी. हा 0y म्हणजे y व्हेरिएबलच नाही राहत इथे. y 0y 0 × y बिकम्स 0. देन फायनल इक्वेशन 0.3 - 36 इज इक्वल टू 0 होऊन जाईल. या ठिकाणी सिंगल व्हेरिएबल होईल, त्यामुळे नो, इट इज नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. टू व्हेरिएबल्स नाही आहे, सिंगल व्हेरिएबल चालेल ते, पण टू व्हेरिएबल होणार नाही. आता ह्या इक्वेशनचं जर पाहिलं तर पहा, हा एक्स आहे पण डिनॉमिनेटरला एक्स आहे. त्याला जर आपल्याला न्यूमरेटर न्यायचा असेल त्याला आपण कसं करू शकतो? 4 × x⁻⁻⁻ आणि +5 × y⁻⁻1 इज इक्वल टू 4. काय झाली डिग्री? डिग्री झाली -1. देअरफॉर नो. ओके, आणि लास्ट वन इथे पहा एक्स वाय. इथे यांची डिग्री 1 होत नाही, डिग्रीच कॅल्क्युलेट होत नाही, लिनियरच होत नाही, त्यामुळे इथे नो. ओके, समजलं असेल ॲक्टिव्हिटी. स्क्रीनशॉट घ्या. चला आपण पुढे पाहूया. आता सुरू करतो आपण प्रॅक्टिस सेट 1.1.
त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स. दोन इक्वेशन दिलेत पहा, 5x + 3y = 9 इक्वेशन नंबर 1 म्हटलेत, आणि 2x - 3y = 12 इक्वेशन नंबर 2 म्हणतायत. आता पुढे काय, लेट्स ॲड इक्वेशन 1 and 2. दोन इक्वेशनचे आपल्याला काय करायचे, ॲडिशन करायचे. ठीक आहे, ॲडिशन केल्यानंतर पाहूयात काय म्हणतात. 5x + 3y = 9 आणि 2x - 3y = 12. जर ॲडिशन केली आपण तर 5x + 2x किती होतील, 7x. मे बी कलर डिफरंट घेऊयात, थोडासा कलर वेगळा हवा. 7x. ओके, आणि इथे 3 + 3x + 3y - 3y किती होईल, कॅन्सल होतील. ओके, +9 - 12 बिकम्स 21. देन इट इज 21 अपॉन हा जो +7 इकडे 7 मल्टिप्लायर आहे, तर डिवाइड आणूयात. +7 7 3 जा x = 3. एक्सची व्हॅल्यू 3 मिळाली, त्याला म्हणते x = 3 प्लस x = 3 in 1 इक्वेशन नंबर 1. म्हणजे इथे काय होईल, 5 × 3 + 3y = 9. मग काय होईल, हे 3y याच ठिकाणी ठेवूयात. ते 5 3 जा 15 जे होतील ते राईट हँड साईडला घेऊन जाऊयात. म्हणजे काय होईल, 9 - 15. 9 - 15 किती होतील, -6. ओके, आता मग हे 3y येते लेफ्ट हँड साईडला, हे 3yचा +3 जो डिवाइडला पाठवूयात, -6 / 3. मग 3 1 जा 3 -2 जा, देअरफॉर y = -2. then solution is x, y = 3, -2. 3, -2. समजतंय, खूप इझी प्रॉब्लेम आहे. 2 मार्काची ॲक्टिव्हिटी आहे, बोर्ड एक्झामला विचारली जाऊ शकते. चला तर पुढली पाहूयात. सेकंड क्वेश्चन पाहूयात काय. सेकंड क्वेश्चन इज सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. दोन इक्वेशन दिलेत, यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम. पहिला प्रॉब्लेम पाहूयात. 3a + 5b = 26 आणि a + 5b = 22. दोन व्हेरिएबल आहेत, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल दिसतंय. a आणि b तिथे काय व्हेरिएबल आहेत. चला घेऊयात. फर्स्ट इक्वेशन इज 3a + 5b = 26. याला इक्वेशन नंबर 1 म्हणूयात. सेकंड इक्वेशन आहे आपल्याकडे a + 5b = 22. याला इक्वेशन नंबर 2 म्हणूयात. आता दोन्ही इक्वेशन काय दिसतं आपल्याला, इथे +5b आणि +5b + 5b दिसत आहेत. जस्ट इथे -5b जर असता तर आपण ॲडिशन केली असती, पण दोन्ही इक्वल आहेत, तर म्हणजे आपण सबट्रॅक्शन करू शकतो इझिली. म्हणून सबट्रॅक्ट कोणताही पण एकमेकांमधून, कारण की दोन्ही इक्वल आहेत. 1 from 2 और 2 from 1 पण करू शकतो इझिली. 2 from 1 जाईल आपल्याला. सबट्रॅक्ट 2 from 1. जर आपण सबट्रॅक्शन करतोय तर कशी होईल, पहिले इक्वेशन लिहूयात. इक्वेशन नंबर 2 लिहूयात. इक्वेशन कोण करतोय आपण, सबट्रॅक्ट 2 from 1. म्हणजे आधी 1 लिहावं लागेल, 1 नंतर 2 लिहायचं आहे. 1 कसं येईल, 3a + 5b = 26. आणि इक्वेशन नंबर 1 काय आपले, तर a + 5b = 22. आता जर आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे तर आपल्याला साईन चेंज करायचे आहेत. सबट्रॅक्शनसाठी साईन चेंजचा रूल आहे. चला, साईन काय इथे येईल, मायनस, इथे मायनस आणि इथेही मायनस. सोल्युशन काय मिळेल आपल्याला, पहिलं सोल्युशन मिळेल पहा, 3a - a बिकम्स 2a. ओके, आणि आपला हा जो 5b + 5b - 5b काय होईल, 0. देअरफॉर 26 - 22 बिकम्स 4 = 4. मग 2 पाठवायचं डिवाइडला. a = 4 / 2. 2 1 जा 2 2 जा, a = 2. हा एक आपलं इक्वेशन नंबर एचं सोल्युशन मिळालं आहे. आता काय करूयात, पुट इन 1 म्हणूयात. डझंट मॅटर, कुठल्या एका इक्वेशनमध्ये पुट करून देऊ. काय मिळेल आपल्याला, पुट इन 1 जर केलं आपण तर 1 काय इक्वेशन आपलं, 3a + 5b = 26. आता a ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 3 × a ची व्हॅल्यू 2 + 5b = 26. मग 3a किती होतील, 3 2 जा 6
प्लस 5b इज इक्वल टू 26. मग हा 6 प्लस वाला मायनसला जाईल. 5b इज इक्वल टू 26 मायनस 6. 5b इज इक्वल टू 26 minus 6 become 20 and 5b b is equal to 20 divided by 5. मग काय होईल पुढे 5 1 जा 5 4 जा b is equal to 4. ओके, a ची आणि b ची व्हॅल्यू मिळाली. therefore फायनलाइज सोल्युशन is a comma b is equal to 2 comma 4. ओके, समजते? चला तर समजलं असेल तर लिहून घ्या. पुढचा क्वेश्चन घेऊयात. या सेकंड मध्ये आपला सेकंड क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. चला तर मग सेकंड क्वेश्चन सुरू करूयात. सेकंड क्वेश्चन मध्ये काय आहे, x प्लस 7y इज इक्वल टू 10 आणि 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. जसं की 9th मध्ये आपण पाहिलं होतं, आपण दोन मेथड पाहिल्या होत्या, एलिमिनेशन मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथड. हा आपण सबस्टिट्यूशन मेथडने सोडवायचा प्रयत्न करूयात. इथे पहा, इथे x प्लस 7y इज इक्वल टू 10 दिसतोय. म्हणजे हा प्लस 7y प्लेकडे नेला तर आपल्याला मायनस 7y करून x ची एकटी व्हॅल्यू मिळेल. इंडिव्हिज्युअल x मिळेल, आयसोलेट x मिळेल. आणि तो मिळाला तर आपल्याला सोडवणं सोपं जाईल. मग आपण जे सेकंड इक्वेशन आहे त्याला 1 म्हणूयात. 3x minus 2y is equal to 7. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. आणि जे सेकंड दुसरं इक्वेशन राहिले ते x plus 7y is equal to 10. त्याला कन्वर्ट करूयात. हा जो 7y आहे पलीकडे गेला तर मायनस 7y होईल. x is equal to 10 minus 7y. म्हणजे काय होईल आता, याला इक्वेशन नंबर 2 म्हणूयात. पुट इन 1 करूयात. पुट इन 1. तसं फर्स्ट इक्वेशनमध्ये सेकंड इक्वेशन जर पुट केलं तर काय होईल पहा, 3 ॲज इट इज. एक्स ऐवजी आपल्याला टाकायचे 10 मायनस 7y इज इक्वल टू, आय एम सॉरी इथे इक्वल टू नाही येणार, पुट इन 1 करूयात. पुट इन 1 करायचं म्हणलं काय होईल पहा, x इज इक्वल टू 10 मायनस 7y फक्त आपल्याला 1 मध्ये टाकायचं. मग 3 ची व्हॅल्यू 3 इन ब्रॅकेट, x ची व्हॅल्यू काय 10 मायनस 7y आणि पुढे प्लस 7y सॉरी मायनस 2y इज इक्वल टू प्लस 7. आता मल्टिप्लाय करूयात. 3 इंटू 10 30 होईल. मायनस 21y मायनस 2y is equal to 7. 21 minus 2 becomes 23 minus 23y minus 30 plus 30 minus 30 which is equal to plus 7 minus 30. किती होतील, minus 23y is equal to minus 23. तर minus 23 divided by y is equal to minus 23 divided by minus 23. minus minus get cancelled. 23 1 जा 23 1 जा. म्हणजे y is equal to plus 1 is the solution. y is equal to plus 1 हे सोल्युशन मिळालं. तर आपण काय करूयात, जस्ट एक लाईन घेऊयात. ठीक आहे. आता y इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू आपण काय करूयात, इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करूयात. पुट इन 2. सेकंड इक्वेशन मध्ये पुट करायचं म्हटलं तर y ची व्हॅल्यू 1 पुट करायची, म्हणजे x इज इक्वल टू 10 मायनस 7 इंटू 1. तर विच इज इक्वल टू 10 मायनस 7 विच इज इक्वल टू 7 8 9 10 3. x इज इक्वल टू 3. देयरफॉर solution is x comma y is equal to 3 comma 1. अशा पद्धतीने आपण सोल्युशन देऊ शकतो. बोर्डसाठी अशा टाईपचे प्रॉब्लेम्स 2 मार्क्ससाठी असतात. 2 मार्क्सच्या दृष्टीने आपण यासाठी महत्त्वाचे आहेत. जास्त याला वेटेज नाही, पण आपल्याला मेथड पण चांगली जमणं आवश्यक आहे. ओके,
चला नोट करून घ्या. आपण पुढचा क्वेश्चन पाहूयात. चला मग थर्ड क्वेश्चन असा आहे, 2x - 3y = 9 आणि 2x + y = 13. 2x आणि 2x सारखे दिसत आहेत. एलिमिनेशन मेथड इझी जाईल सोडवायला. चला करूयात. सोल्युशन 2x - 3y = 9 इक्वेशन नंबर 1 म्हणूयात. त्यानंतर 2x + y = 13 इक्वेशन नंबर 2 म्हणूयात. सबट्रॅक्ट 1 फ्रॉम 2 किंवा सबट्रॅक्ट 2 फ्रॉम 1 काही करू शकतो. सबट्रॅक्ट 1 फ्रॉम 2. 2 इक्वेशनमधून 1 सबट्रॅक्ट करायचं म्हटल्यानंतर आपल्याला आधी 2 इक्वेशन लिहून घ्यावं लागेल. इक्वेशन नंबर 2 काय आपल्याकडे, 2x + y = 13 आणि फर्स्ट इक्वेशन 2x - 3y = 9. सबट्रॅक्शनसाठी आपल्याला साईन चेंज करावं लागतील. तर हे झाले साईन चेंज, इथे मायनस, इथे प्लस आणि इथे मायनस. ओके, हा 2x - 2x एकमेकाला कॅन्सल होतील, 0 येईल. y + 3y becomes 4y = 13 - 9 = 4. So y = 4 divided by 4. y = 1. या ठिकाणी एकमेकाला हे कॅन्सल होतील, 1 1 चे डिव्हिजन जाऊन y ची व्हॅल्यू 1 मिळाली. त्यानंतर आता जाऊयात सेकंडसाठी, म्हणजे y ची व्हॅल्यू एखाद्या क्वेश्चनमध्ये पुट करूयात. पुट इन 2 म्हणूयात, सोपं जाईल. पुट इन 2. सेकंड इक्वेशनमध्ये जर पुट करायचं म्हटलं तर आपण एक लाईन घेऊया तिथे. ओके, आता सेकंड इक्वेशनमध्ये जर आपल्याला y ची व्हॅल्यू 1 पुट करायची तर काय होईल, हा 2x + y ची व्हॅल्यू 1 = 13. आता प्लस 1 तिकडे मायनसला पाठवूयात. 2x = 13 - 2, 2x = 12. म्हणजेच x ची व्हॅल्यू काय येईल, x = 12 divided by 2. म्हणजे x = 6. 2 1 जा आणि 2 6 जा. x ची व्हॅल्यू 6 आली. Therefore solution is x, y = 6, 1. अशा पद्धतीने आपण सोल्युशन देऊ शकतो, काही अडचण येणार नाही. चला नोट करून घ्या. पुढचा क्वेश्चन पाहूयात. चला नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिसतंय, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. क्वेश्चन नंबर 4, 5m - 3n = 19, m - 6n = -7. आता इथेच पहा, m काय आयसोलेट दिसतोय, सोपी जाईल सबस्टिट्यूशन मेथड आपल्याला करायला. दोन्ही इक्वल असतील कोणते व्हेरिएबल तर एलिमिनेशन मेथड सोपी जाते, आणि एकटा आयसोलेट कोणी असेल तर सबस्टिट्यूशन मेथड सोपी जाते. चला सोडवूयात. सोल्युशन 5m - 3n = 19. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. सेकंड इक्वेशन काय आपल्याकडे, m - 6n = -7. आता -6n त्याला +6n नेऊयात. काय होईल पाहूयात. m = -7 + 6n. याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. आता m आयसोलेट व्हॅल्यू मिळाली, m ची आपल्याला 80 m ची व्हॅल्यू मिळाली. आता हे पुट करूयात इक्वेशन नंबर 1 मध्ये. 14 1 मध्ये पुट केलं तर काय होते पाहूयात. जर मी 1 मध्ये पुट केलं तर 5m, 5 इन ब्रॅकेट -7 + 6n, आणि पुढे काय होईल, -3n = 19. तर 5 7 जा -35 + 30n -3n = 19. ओके, -35 पलीकडे जाऊन +35 होतील. 30 - 3n becomes 27n = 19 + 35. 19 + 35 becomes, I think, 54. 27n. Therefore n = 54 divided by 27. किती होतील, 27 म्हणजे 27 2 जा, n = 2. n ची व्हॅल्यू काय आपल्याला 2 मिळेल. या ठिकाणी आपण कॅन्सलेशन दाखवूयात.
ओके, म्हणून यांची व्हॅल्यू 2. आता याला पुट करूयात आपण 1 मध्ये. पुट करण्यासाठी एक मध्ये लाईन घेऊयात. पुट इन 1. तर 1 मध्ये आय एम सॉरी 1 मध्ये पुट नाही करायला आपल्याला 2 मध्ये पुट केलं तर डायरेक्टली व्हॅल्यू मिळून जाईल. पुट इन 2. 2 मध्ये पुट केलं तर काय होईल, m इज इक्वल टू -7 प्लस 6n n ऐवजी आता काय 2 विच इक्वल टू -7 प्लस 12 किती होतील 5 प्लस 5 m इज इक्वल टू प्लस 5. Okay, therefore m comma n is equal to 5 comma 2 is solution. Okay, easily सुटता है. हा पण 2 मार्क्सचा प्रॉब्लेम फॉर बोर्ड्स. चला नोट करून घ्या, पुढचा पाहूयात. चला, फिफ्थ प्रॉब्लेम काय आहे, 5x प्लस 2y इज इक्वल टू -3, x प्लस 5y इज इक्वल टू 4. इथं पण x आयसोलेट दिसतोय. सबस्टिट्यूशन मेथड सोपी जाईल, पद्धतशीर करूयात. चला, 5x प्लस 2y इज इक्वल टू -3, इक्वेशन नंबर 1 म्हणा. त्यानंतर x प्लस 5y इज इक्वल टू 4. याला इक्वेशन नंबर 1 म्हणण्याऐवजी कन्वर्ट करून इक्वेशन नंबर 2 म्हणूयात आपण त्याला. x इज इक्वल टू 4 मायनस 5y. याला इक्वेशन नंबर आपका म्हणूयात 2. इक्वेशन नंबर 2. आता पुट इन 1 म्हणूयात. पुट इन 1. 1 मध्ये पुट केलं तर काय होईल, तर मी इक्वेशन 1 मध्ये पुट करण्याचा प्रयत्न केला तर माझ्या इक्वेशन काय 5x आहे. तर 5 इन ब्रॅकेट x ची व्हॅल्यू आपल्याकडे 4 मायनस 5y. ओके, आणि प्लस 2y इज इक्वल टू 4 सॉरी इज इक्वल टू -3. मग काय होईल, मल्टिप्लाय करूयात. 5 4 20, 5 5 25, y प्लस 2y इज इक्वल टू -3. -25 प्लस 2 becomes -23 y. हा जो प्लस 20 आहे तिकडे जो -20 होईल, विच इज इक्वल टू -3 -20 -23y इज इक्वल टू -23. ऑब्वियसली 23 डिवाइड पडू तिकडे -23. y इज इक्वल टू -23 डिवाइडेड बाय -23. उत्तर काय येईल, y इज इक्वल टू +1. कारण मायनसला मायनस कॅन्सल, 23ला 23 कॅन्सल. y ची व्हॅल्यू 1 मिळाली. एक लाईन घेऊयात मध्ये. चला, त्यानंतर आपण काढूयात आता x ची व्हॅल्यू. y ची व्हॅल्यू मिळाली. मग पुट इन 2 म्हणूयात. पुट इन 2. 2 मध्ये जर आपण पुट केलं तर काय होईल, इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट केलं तर x इज इक्वल टू 4 मायनस 5y. 4 मायनस 5 इंटू y ची व्हॅल्यू 1 which is equal to 4 minus 5 which is equal to -1. X is equal to -1. That's the solution. Therefore solution is x comma y is equal to -1 comma 1. ओके, सोल्युशन मिळालं. नोट करून घ्या. तोपर्यंत पुढचा पाहूयात. बोर्डसाठी याचं पण वेटेज 2 मार्क्स. चला तर मग क्वेश्चन नंबर 6 पाहूयात. काय दिलाय, 1/3x प्लस y इज इक्वल टू 10/3. डिनोमिनेटरला 3 दिसतो इकडे दोन्ही साईडला. इथे 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4. इथे पण डिनोमिनेटरला 4 दिसतोय. कॅन्सलेशनसाठी आपली रेग्युलर स्टेप 4 ने मल्टिप्लाय 3 ने मल्टिप्लाय सोपी जाते. चला सोडूयात. हा प्रॉब्लेम बोर्डसाठी 3 मार्क्सचा वेटेज आहे. इक्वेशन फर्स्ट घेऊयात. 1/3x प्लस y इज इक्वल टू 10/3 मल्टिप्लाय
बोथ साइड्स बाय 3. 3 जर दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं तर काय होईल पहा, 3x अपॉन 3 बिकम्स x प्लस 3y is equal to 10 into 3 divided by 3 becomes 10. इक्वेशन नंबर 1 म्हणूयात. सेकंड पाहूयात इथे काय आहे. सेकंड इक्वेशन 2x प्लस 1 अपॉन 4y आहे, तर ते लिहून घेऊयात. अँड 2x प्लस 1 अपॉन 4y इज इक्वल टू 11 अपॉन 4. याला मल्टिप्लाय करूयात. मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 4. 4 ने बोथ साइड मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 2x च्याऐवजी 2x इंटू 4 बिकम्स 8x प्लस 4 अपॉन 4 बिकम 0, y ओनली, सॉरी 4 अपॉन 4 बिकम्स 1 चं कॅन्सलेशन, 11 अपॉन 4 ला बिकम्स 11. इक्वेशन नंबर 2. हा दोन्ही इक्वेशन जर पाहिले आपण, इथे y आहे, इथे 3y आहे, इथे x आहे, इथे 8x आहे. इज जाईल सबस्टिट्यूशन मेथड करायला. आपण याला काय करूयात, y मध्ये कन्वर्ट करून घेऊयात. इक्वेशन नंबर 2 कॅन्सल करूयात म्हणून. आता याला काय करूयात, 8x ला प्लेकडे पाठवूयात. y इज इक्वल टू 11 मायनस 8x. याला इक्वेशन नंबर 2 म्हणूयात. पुट इन 1 म्हणूयात. पुट इन 1. तर 1 मध्ये पुट इन 1 केलं काय होईल पहा, y ची जी व्हॅल्यू आहे 11 मायनस 8x आपण करणार आहे 1 मध्ये पुट, म्हणजे काय होईल x प्लस 3y म्हणजे काय होईल 3 इन ब्रॅकेट 11 मायनस 8x इज इक्वल टू 10. ओके. आता मल्टिप्लाय करूया 3 ला आतमध्ये, एक लाईन घेऊया तिथे. काय होईल मग, x प्लस 33 आणि 8 3 24 मायनस 24x इज इक्वल टू 10. तब x माइनस 24, x माइनस 24x becomes minus 23x is equal to 10 minus 33. It becomes minus 23x is equal to minus 23. The minus 20 divided by x is equal to minus 23 divided by minus 23. Minus minus get cancelled, 23 get cancelled, divided by becomes 1. X is equal to 1. That's the solution. The put in 1 2 करूयात. Put in 2 करायचं म्हटलं तर काय होईल, put in 2. सेकंड इक्वेशन मध्ये आपण पुट केलं तर काय होईल पहा, y इज इक्वल टू 11 मायनस 8x. x ऐवजी आपल्याला काय पुट करायचं होतं 1, म्हणजे काय होईल 11 मायनस 8 इज इक्वल टू 3. y ची व्हॅल्यू काय येईल 3. मग काय म्हणू शकतो आपण, therefore solution is x comma y is equal to 1 comma 3. ओके, नोट इट डाऊन, नोट करून घ्या. आपण पुढला प्रॉब्लेम बघूयात. हा पण प्रॉब्लेम 3 मार्क्सचा बोर्डसाठी आणि खूपच इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे. इंटरेस्टिंग म्हणण्यापेक्षा असे प्रॉब्लेम्स बऱ्यापैकी कन्फ्यूज करण्यासाठी येतात. इथे पहा 99x प्लस 101y, इथे 101x 99y. पुढले व्हॅल्यू डिफरंट आहे, 499 501 जे काय असतील त्यावरून आपल्याला आता सॉल्व कसं करायचे पाहूयात. तर इक्वेशन नंबर 1 म्हणूयात काय, 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट वन इज 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. इक्वेशन नंबर 2. अशा टाईपचे ज्यावेळी x y व्हेरिएबल सारखा आहे, दोन इक्वेशनमध्ये एकाचा x एकाचा y दुसऱ्याचा x दुसऱ्याचा y अशा पद्धतीने सारखे असतील तर आपल्याला एकदा ॲडिशन एकदा सबट्रॅक्शन करून इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 मिळवायचे आहेत.
तर कसे करूयात, या दोन्ही इक्वेशनची ॲडिशन करण्यासाठी आपण दोन्ही इक्वेशन घेऊयात. ओके, आणखी एकदा घेऊयात. इथून यात ॲड 1 and 2. इथे म्हणूयात सबट्रॅक्ट 2 from 1. सेकंडला 1 मधून सबट्रॅक्ट करूयात. आता सबट्रॅक्ट इथं ॲडिशन करायची म्हटलं तर काय होईल, आधी ॲडिशन करूयात. प्लस ॲडिशनसाठी साइन चेंजची गरज नाही. 101 प्लस 99 बिकम्स 200 x प्लस 200 y इज इक्वल टू 1000. आणि इथे जर आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे तर इथे मायनस, इथे मायनस आणि इथे सुद्धा मायनस. इथे 99 minus 101 becomes 2x minus 2x. Here it is plus 2y and here minus 2 is equal to minus 2. ओके, तर साधी सरळ गोष्ट, 200 कॉमन काढूयात आणि डिवाइडला पाठवूयात. इकडे -2 कॉमन काढूयात आणि डिवाइडला पाठवूयात. काय होईल, इथं 200 कॉमन काढले तर 200 in bracket x plus y is equal to 1000. मग काय होईल, x plus y is equal to 1000 divided by 200. 20 कॅन्सल, 2 1 जा 2 5 जा. म्हणजे काय मिळेल आपल्याला, x plus y is equal to 5. इक्वेशन नंबर 3. ऑन द सेम क्रायटेरिया इकडे काढूयात आपण. इकडे -2 कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये करायला x minus y is equal to -2. नंतर x minus y is equal to -2 divided by -2. माइनस माइनस कैंसल, 2 1 जा 2 1 जा. therefore x minus y is equal to 1. हे इक्वेशन मिळेल 4. ओके, आता 3 आणि 4 तर आपल्याकडे आहे त्याचे. आपण काय करूयात, दोघांची ॲडिशन करूयात. ॲड 3 and 4. आय थिंक एक लाईन घ्यावी मध्ये. ॲड 3 and 4. काय होईल, 3 आणि 4ची ॲडिशन केली तर x प्लस y इज इक्वल टू 5 आणि x मायनस y इज इक्वल टू 1. दोघांची जर ॲडिशन करायची तर x प्लस x 2x. मायनस असल्यामुळे ते काय होतील, एकमेकांना कॅन्सल होतील. प्लस y आणि मायनस y कॅन्सल. काय राहील शिल्लक, विच इक्वल टू 5 प्लस 1 6. x इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय 2 आणि x इज इक्वल टू 3. एक x मिळाला. तर y मिळवण्यासाठी आपण 14 कुठलाही करू शकतो. 3 म्हणूयात. पुट इन 3. 3 मध्ये जर पुट केलं आपण, 3 काय आपल्याकडे x ऐवजी आपल्याला काय पुट करायचं आहे, 3 प्लस y इज इक्वल टू 5. तर प्लस 3 इकडे मायनसला पाठवूयात. y इज इक्वल टू 5 मायनस 3 y इज इक्वल टू 2. एक्सची व्हॅल्यू मिळाली, वायची व्हॅल्यू मिळाली. इझिली सुटतात. फक्त आपल्याला एकदा इथे ॲडिशन, एकदा सबट्रॅक्शन सोडवायचं. ओके, देअरफॉर सोल्युशन इज x, y is equal to 3, 2. Okay, note it down. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. चला तर मग या प्रॅक्टिस सेटचा लास्ट क्वेश्चन बाकी आहे. क्वेश्चन नंबर 8. 49x minus 57y is equal to 172. 57x minus 49y is equal to 252.
नीट पाहिलं तर इथं 49, 57, 57, 49 तसेच पेअर दिसत आहेत जसे लास्ट प्रॉब्लेममध्ये होत्या. तेच करूयात, एकदा ॲडिशन एकदा सबट्रॅक्शन. चला आधी इक्वेशन लिहून घेऊयात. हा प्रॉब्लेमसुद्धा 3 मार्कचा वेटेज घेऊन येतो. काय होईल? 49x minus 57y is equal to 172. याला इक्वेशन नंबर 1 म्हणूयात. सेकंडली 57x minus 49y is equal to 252. याला इक्वेशन नंबर 2 म्हणूयात. ओके, आता एकदा ॲडिशन एकदा सबट्रॅक्शनसाठी आपण ते कॉपी घेऊया. त्यांची कम्प्युटर असल्यामुळे कॉपी घेणं क्वाईट सोपं जाते. जस्ट याला सिलेक्ट करूयात, यांची कॉपी. ओके, कॉपी झाल्यानंतर फक्त पेस्ट करायची आपल्याला. पेस्ट, एक पेस्ट घेतली, आणखी एक पेस्ट घेऊयात, सेकंड एक पेस्ट. ओके, दोन इक्वेशन रेडी केले आपण. आता म्हणूयात त्यांना एकदा ॲड आणि एकदा सबट्रॅक्ट. ॲड 1 and 2, फर्स्ट आणि सेकंड ॲड करूयात. सबट्रॅक्ट 2 from 1. ओके, तर ॲडिशन करायची असेल आपल्याला तर रेग्युलर ॲडिशन. सबट्रॅक्शनसाठी आपल्याला काय लागतील? साईन चेंज करावं लागतील. सबट्रॅक्शन, ॲडिशन अँड देअर इज सबट्रॅक्शन. ॲडिशनसाठी रेग्युलर ॲडिशन. 49 plus 57 becomes 106x. 49 plus 57 becomes minus 106y is equal to, ॲडिशन केली दोघांची, 424. 424. आता इथे 106 कॉमन काढून आपल्याला 424ला त्याला डिवाइड करायला लागेल. चला, 106 कॉमन आला. इन ब्रॅकेट x minus y is equal to 424. म्हणजे काय? x minus y is equal to 424 divided by 106. काय होईल? आता 106 किती जाईल वरती? 4 टाइम्स आहे. तर काय होईल तो? x minus y is equal to 4. इक्वेशन नंबर 3. सेम क्रायटेरियन आपण इकडे साईडची सबट्रॅक्शन करूयात. 49 minus 57 becomes -8. -8x. The plus 49 minus 57 becomes -8y is equal to -80. आता इथे -8 कॉमन निघेल. -8 कॉमन निघाला तर x plus y is equal to -80. आणि जर आपण -8 ला डिवाइड पाठवला तर x plus y is equal to -80 divided by -8. मायनस मायनस कॅन्सल. 8 1 जा 8 10 जा. म्हणजेच काय होईल? x plus y is equal to 10. इक्वेशन नंबर 4. आता या 3 आणि 4 ची एकदा ॲडिशन घेऊयात आणि आपले सोल्युशन्स रेडी होतील. चला, लाईन्स लाईन्स कंप्लीट करून घेऊयात बद्दल. चला, काय म्हणूया आता? ॲड 3 and 4. ॲड 3 and 4. 3 and 4 जर आपण ॲडिशन करायचं असेल तर 3 काय आपल्याकडे x minus y is equal to 4. x minus y is equal to 4. आणि 4 काय आपल्याकडे x plus y is equal to 10. x plus y is equal to 10. दोघांनी जर आपण ॲडिशन केली तर काय होईल? x plus x 2x minus y plus y becomes 0. and 4 plus 10 becomes 14. म्हणजे x is equal to 14 divided by 2. x is equal to 7. x ची व्हॅल्यू 7 मिळाली. त्याला पुट इन 1 करूयात, 2 करूयात, 3 करूयात, 4 करूयात. डझंट मॅटर, कुठेही करू शकतो आपण. पुट इन 4 सोपा जाईल आपल्याला. पुट इन 4 करू. 4 मध्ये पुट केलं तर काय होईल? x plus y is equal to 10. म्हणजे 7 plus y is equal to 10. तर प्लस 7 मायनसला पाठवूयात.
y इज इक्वल टू 10 मायनस 7, y इज इक्वल टू 3, व्हॅल्यू 3 मिळाली आपल्याला. समजते. देअरफॉर काय म्हणू शकतो आपण फायनलला, देअरफॉर x, y इज इक्वल टू 7, 3 इज सोल्युशन. ओके, नोट करून घ्या. खूप इझी प्रॉब्लेम्स असतात. अशा पद्धतीने 3.1 एक्सरसाइज संपलेली आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ग्राफिकल मेथड पाहणार आहोत. ग्राफिकल मेथडने कशा पद्धतीने सोल्युशन मिळतं आपल्याला ते पाहूयात. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर इन्फिनिटी ई क्लास या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोबत शेजारची बेलची आयकॉन पण दाबा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना देखील शेअर करा. सोबत व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट टाका. धन्यवाद.